नागपुरात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी येणाऱ्या नेत्यांच्या स्वागतासाठी होर्डिंग लागलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या स्वागताचे होर्डिंग लागलेत। आचारसंहितेमुळे अधिवेशनाचा कालावधी कमी आहे, तरीही कामाचे तास कमी होणार नाहीत असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधलाय। जनतेच्या प्रश्नांमध्ये विरोधकांना स्वारस्य नाही, तसेच विरोधी पक्ष अतिशय निष्प्रभ असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं। उद्धव ठाकरे सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाला उपस्थित राहणार असून आठवडाभर चालणाऱ्या या हिवाळी अधिवेशनात 11 आणि 12 डिसेंबर हे 2 दिवस ते सहभागी होतील अशी माहिती आहे। तसेच या दरम्यान आमदारांसोबत उद्धव ठाकरे बैठकही घेणार आहेत। उद्धव ठाकरे इंडिगोच्या विमानाने फिरत नाहीत, त्यांच्या खासगी विमानाला काही अडचण नसल्यास मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंना विमानानं यायचं नसेल तर गाडी त्यांच्यासाठी पाठवून देतो असंही ते म्हणाले। राज्याचे महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय। वीरेंद्र सराफ यांनी महाधिवक्ता पदावरून राजीनामा दिलाय। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झालाय। नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी येणाऱ्या अनेक आमदार आणि मंत्र्यांना फटका बसलाय। पंकजा मुंडे, आदिती तटकरे, नितेश राणे, जयकुमार रावल हे तिन्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चार्टर प्लेनमध्ये आले। लवकरात लवकर विमानांचा हा घोळ सुटावा अशी मागणी नेते मंडळींनी केली आहे। मुंबई पुण्यावरून येणारी अनेक उड्डाणं रद्द केली गेली आहेत, त्यामुळे इंडिगोच्या कारभारामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होते असं वक्तव्य मंत्री शंभूराज देसाई यांनी केलं आहे। आगामी मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेनं बैठकांचा धडाका लावलाय। प्रत्येक प्रभागनिहाय इच्छुक उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करून कामाचा आढावा घेतलाय। नंदुरबारच्या शहादामधील स्ट्रॉंग रूमचं सील खोलून त्या ठिकाणी नव्यानं सील लावण्यात आल्याचा संशय एका उमेदवारानं व्यक्त केला। यानंतर पाहणी केली असता जुन्या सीलवर नवीन सील लावलेलं आढळून आलंय। कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना माहितीनं उमेदवारी द्यावी, यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले। आमची गरज फक्त आंदोलनासाठीच आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचं कमळ फुलणार अशा चर्चा सुरू आहेत। पंढरपूर नगर परिषदेत भाजपची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे असं वक्तव्य भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केलंय। माजी महापौर सय्यजित खराडे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। सय्यजित खराडे या काँग्रेसचे पहिले राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांची पुतणी आहेत। खराडेंच्या पक्षप्रवेशामुळे शिवाजी पेठेत शिवसेनेची ताकद वाढली आहे। राज्यातील नगर परिषदेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे। अशातच न्यायालयानं 21 डिसेंबर रोजी मतमोजणी पुढे ढकलल्यानं आता ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आले। स्ट्रॉंग रूम बाहेर आता राष्ट्रवादीनं सीसीटीव्ही कॅमेरे लावले। नगर परिषदा निवडणुका संपताच महापालिका निवडणुकांसाठी मालेगावात भाजप सक्रिय झाले। मालेगाव महापालिका निवडणुकीत भाजप रणनीती आखणार आहे। भाजपच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका काही दिवसात घोषित होण्याची शक्यता आहे। यातच ठाकरे गटात भाजपासह शिवसेनेतील अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाय। भिवंडी शिवसेना मध्यवर्ती शाखा कार्यालयात पक्षप्रवेश पार पडला।